हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आम्ही चाललो आहे गणपती बाप्पासाठी शॉपिंग करायला. आणि आम्ही गावात गेलो आणि खूप सारे व्हरायटीज होते, खूप काही नवीन आलं होतं. आम्ही खूप सारी शॉपिंग केली गणपती बाप्पासाठी. आणि मग आम्ही चाललो होतो, ह्याला लस्सी पाहिजे होती, कोणती चॉकलेट लस्सी. आणि त्याच्यासाठी आम्ही इकडे चालत चाललेलो. आम्ही गाडी घेऊन गेलो नाही कारण तिथं वन वे होता. शेवटी आम्हाला लस्सी नाही मिळाली. मग इथं आमची सगळी खरेदी झाली होती आणि आम्ही घरी जाणार होतो. आणि खूप छान वाटतं आहे, गणपती बाप्पा येत आहेत आणि इतकं छान वाटत होतं ना फिरायला, खूप भारी सगळीकडे. आणि मग मी घरी आले. घरी आल्यानंतर जेवून झाल्यावर रात्री 11 वाजता हा आमचा सगळा पसारा चालू होता. आणि रात्री 11 वाजता आम्ही इथं पाईप कट करत बसलेलो, कारण हे विकत आणलेलं आणि त्याचे साईज कमी जास्त होते, त्यामुळे इथं आमचा दादा पाईप कट करायला लागलेला. आणि जेव्हा मी त्याच्याजवळ व्हिडिओ घेऊन गेले तेव्हा त्यानं मान खाली घातली, कारण तो व्हिडिओमध्ये येत नाही, त्याला हे सगळं आवडत नाही. आणि इथं आमची मम्मी मला काहीतरी म्हणत होती, काय म्हटली काय माहिती. त्याच्यानंतर आम्ही झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी आवरून माझं सगळं मी हे करायलाच स्टार्ट केलं. त्याच्यानंतर मी पाईप लावून घेतलं. त्याच्यानंतर जे ग्रास होतं ते एकमेकात ॲडजस्ट केल्यावर तोपर्यंत दादा आला आणि दादाने मला हेल्प केली. आणि आमचं हे पटापट डिस्कशन चाललं होतं की कसं नेट लावायचं, कसं सजवायचं आहे वगैरे. मग आमची ह्याच्यात थोडी भांडणं झाली. मग त्याच्यानंतर ठरलं की फायनली काय करायचं आहे. मग फायनली हे सगळं मी केलेलं आहे, कारण क्रेडिट मीच घेणार, कारण केलं पण मीच. मग आमचं हे रेड नेट लावून झालेलं. त्याच्यानंतर आम्ही डिस्कस करत होतो की काय करायचं आहे, तर पुढे बघूया काय करूया. तर हा आमचा पसारा आणि हे असं झालेलं, हे असं दिसत होतं व्हाईट कलरचं. त्याच्यात नेट आम्ही ॲड केलेलं आणि ते दादा मला हेल्प करत होता फ्लावर्स लावायला. आणि हे फायनली हे असं दिसत होतं. आणि आता बघा पुढं मी काय म्हणते आहे. फायनली हे थोडं आता कंप्लीट झालं आहे. कसं वाटतं, छान ना. आता इथं थोडं कंप्लीट झालं आहे आणि तुम्ही बघू शकता आम्हाला ग्रास थोडी कमी पडली आहे. मग ते आता आम्ही आणायला जाणार होतो. मग आम्ही ग्रास घेऊन आलो आणि हे सगळं आमचं फायनली झालं आहे. सॉरी, मी त्याचे टेक घ्यायचे विसरले. आता दुसरा दिवस आहे गणपती बाप्पाच्या आगमनाचा. तर मी इथे साडी नेसली होती आणि मग मी थोडीशी नाटकी करत होती. मग नंतर हा माझा समोरून फायनल लूक. आणि मग आता आम्ही जाणार होतो गणपती बाप्पांना आणण्यासाठी. मग मी लवकर खाली गेले आणि खालतं इथं वातावरण बघा. मग इथं आमची तयारी झाली होती. मग आम्ही चाललेलो गणपती बाप्पांना आणण्यासाठी. इथं आमच्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि ह्यावर्षी गणपती बाप्पांना मी घरी घेऊन येते. इथं मम्मी गणपती बाप्पांचं औक्षण करत होती. मंगल मूर्ती मोरया, गणेश मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणेश मोरया, मंगल मूर्ती. तर इथे आमचे गणपती बाप्पा आमच्या घरी आलेले आहेत आणि पप्पा गणपती बाप्पांची पूजा करत होते. आणि हे आमचं सगळं डेकोरेशन कसं वाटतं, छान ना. गणपती बाप्पांना बघून खूप आनंद झाला होता. आणि ही आमची चिल्लर पार्टी इथं मस्ती करत होती, श्लोक म्हणत होती. हे सगळं असं चाललेलं आमचं.
थँक्स फॉर वॉचिंग गाईज. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.